नवीन डिझाईनचे गहूमणी चे लांब मंगळसूत्र कसे बनवायचे ते बघूया. त्यासाठी लागणारे साहित्य: नायलॉनचा दोरा, सुई, काळे आणि पिवळे मणी असे होऊन घ्यायचे. मोठे साईजचे मणी काळे, पिवळे मणी बारीक साईजचे, काळे मणी बारीक साईजचे, 32 बारीक साईजचे गोल्डन मणी, 14 गहू मणी, 4 असे काळे मणी लागते आणि वाटी किंवा पेंडंट आणि कातर. सगळ्यात आधी असा 4 पदरी दोरा काढून घ्यायचा आणि प्रत्येक पदरच्या मागच्या बाजूला बारीक साईजचे काळे मणी होऊन घ्यायचे. 3 किंवा 4 इंच मणी होऊन घ्यायचे काळे. एका पदरमध्ये होऊन झाल्यानंतर दुसऱ्या पदरला पण तेवढेच मणी होऊन घ्यायचे आणि असं लावून बघायचं दुसऱ्या साईडच्या पदरला आणि तेवढेच मणी उभवायचे त्याच्यात. हे एकाच बाजूचं पहिले आपण ओवतोय. दोन पदर आपल्याला ओवायचे मंगळसूत्र आणि मागच्या बाजूला आपण 4 पदर काळे मणी टाकून घ्यायचे. याच्यात आपण 32 गोल बारीक साईजचे गोल्डन मणी वापरणार आहेत आणि 14 गहू मणी होऊन घ्यायचं. 4 पदरमध्ये काळे मणी आणि 2 पदर मिळून सुई लावून घ्यायची, कॉटनच्या दोऱ्यात ओवलेली सुई. आणि मागच्या बाजूला आधी एक बारीक साईजचा गोल्डन मणी, बारीक काळा मणी आणि एक परत बारीक गोल्डन मणी असे 2 मणी होऊन घ्यायचे. आणि असं होऊन झाल्यानंतर एक काळा आणि एक पिवळा असे 6 मणी ओवायचे. हा काळा मणी मागे ओवल्यापेक्षा थोडा मोठ्या साईजचे आहेत. 6 काळे मणी होऊन झाल्यानंतर 8 पिवळे मणी ओवायचे फक्त. बारीक साईजचे पिवळे मणी येते 0 साईजचे 8 मणी होऊन घ्यायचे. 8 मणी होऊन झाल्यानंतर सुई लावून एक गहू मणी होऊन घ्यायचं. आणि परत 8 पिवळे मणी ओवायचे. गहू मणीच्या दोन्ही बाजूनी 8 पिवळे मणी होऊन घ्यायचे. त्यानंतर परत 6 काळे आणि पिवळे मणी होऊन घ्यायचे. तर काळे मणी मोजायचे 6 आणि त्याच्यामध्ये एक बारीक पिवळा मणी टाकायचा आणि परत 2 गोल्डन मणी ओवायचे बारीक. 2 इंचामध्ये बारीक काळा मणी ओवायचा आणि 6 काळे पिवळे मणी ओवायचे.